ही घटना आहे 26 वर्षीय दीपाली कदमची। लहानपणापासून हुशार आणि घरातील लाडकी। लहानपणापासून तिला पोलिसांमध्ये कार्य करायचंय असा तिचा ठाम निश्चय होता। तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातील आई वडील भाऊ तिला नेहमी मदत करायचे। तिने देखील मनापासून अभ्यास केला आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ती भरती झाली। दीपाली ही पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील देलवाडीची रहिवासी। मुंबई वसईतील लोकरी माणिकपूर येथे पोलीस नाईक पदावरती ती कार्यरत होती। याच दरम्यान 2 वर्षापूर्वी दीपालीची ओळख पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या वाल्मिक आहेरे या तरुणासोबत ओळख झाली। पोलिसाची ड्युटी बजावत असताना वाल्मिक आहेरे आणि दीपाली कदम यांची काही कामानिमित्त ओळख झाली होती। पण हीच ओळख पुढं दीपालीला खूप घातक ठरली। वाल्मिक आहेरे आणि दीपालीची ओळख तर झाली, परंतु वाल्मिक आहेरे 26 वर्षीय दीपालीवरती एकतर्फे प्रेम करू लागला। त्याने दीपालीला कंट्रोल करायला सुरुवात केली। तिला वारंवार फोन करून तू कुठे आहेस, कशाला गेली असे प्रश्न विचारायचा। याशिवाय तू कोणत्याही मित्राला भेटू नको असा देखील वाल्मिक आहेरे दीपालीला सांगायचा। परंतु दीपालीने वाल्मिकला स्पष्टपणे नकार दिला होता। तरी देखील तो स्वतःची वस्तू असल्यासारखं तिला कंट्रोल करत होता। कधी कधी तर तो दीपालीला फोन करून धमक्या द्यायचा, तू फक्त माझी आहेस, माझ्याशिवाय दुसरं कोणाचीच झालीस तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही। सुरुवातीला दीपालीने वाल्मिकच्या या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं, परंतु कालांतराने त्याचं दीपालीला बोलण्याचं प्रमाण जास्तच वाढलं। सर्व गोष्टीला दीपाली अत्यंत संतापली होती। त्यामुळे तिने ही गोष्ट आपल्या कुटुंबातील लोकांना सांगितली। त्यामुळे कुटुंबातील लोकांनी तात्काळ दीपालीसाठी स्थळ बघायला सुरुवात केली आणि दीपालीच्या मर्जीप्रमाणे तिला स्थळ देखील मिळालं। दीपालीचं लग्न पुण्यातील पिंपरीमधील मयूर कांबळे या तरुणासोबत ठरलं होतं। 31 तारखेला साखरपुडा आणि 16 नोव्हेंबरला लग्न अशी तारीख ठरली। पण इकडे दीपालीचा साखरपुडा झालाय ही बातमी वाल्मिक आहेरेपर्यंत पोहोचली आणि या गोष्टीवर तो जास्त संतापला। त्याने दीपालीच्या होणाऱ्या नवऱ्याचा मोबाईल नंबर काढला आणि त्याच्यावरती फोन केला। दीपालीच्या होणाऱ्या नवऱ्याला वाल्मिकने फोनवरतीच सांगितलं, तिचे आणि माझे शारीरिक संबंध झाले आहेत, त्यामुळे तू तिच्याबरोबर लग्न करू नको, नाहीतर तुला खूप मागात पडल असं वाल्मिक आहेरेने मयूर कांबळेला धमकी दिली। त्यावेळेस मयूर कांबळेच्या वडिलांनी दीपालीच्या वडिलांना वाल्मिक आहेरेबद्दल विचारलं। त्या देखील वाल्मिकच्या या कृत्याबद्दल समजल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की वाल्मिकने तिला भूतकाळामध्ये त्रास दिला होता आणि आता भविष्यामध्येही त्रास देणार होता। 2 नोव्हेंबरला वाल्मिक आहेरेने दीपालीचा भाऊ रोहितला फोन केला। फोनवरती वाल्मिकने रोहितला धमकी दिली, दीपालीचं लग्न इतर कोणाशीही करू नका, अन्यथा याचे परिणाम खूप वाईट होतील, मी तुमचं संपूर्ण कुटुंब संपवून टाकेल अशी धमकी आहेरेने दीपालीच्या भावाला दिली। फोनवरती वाल्मिक आहेरे जे काय बोलला ते रोहितने घरामधील लोकांना सांगितलं। त्या दिवशी दीपालीला घरातील लोकांनी समजवलं, तू घाबरू नको, हा वाल्मिक आहेरे तुझं काही वाकडं करू शकत नाही, आम्ही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे। पण दीपालीचं मन मात्र अशांत होतं। अवघ्या 10-12 दिवसावरतीच लग्न आलं होतं, परंतु तिचा हा आनंद काही क्षणामध्येच वाल्मिकने हिरावला होता। तिला वाटत होतं आपण एक भयान परिस्थितीमध्ये अडकलोय आणि तिथून बाहेर पडणं अशक्य आहे। स्वतःच्या अंगावरती खाकी वर्दी होती, तरी देखील दीपाली स्वतःचं रक्षण करू शकत नव्हती। तिने काय चुकीचं केलं होतं, फक्त वाल्मिकला नाकारच दिला होता। स्वतःच्या आयुष्याचा निर्णय तिने स्वतःच घ्यायचा ठरवला, पण त्यासाठी तिला त्रास सहन करावा लागला। रोजच्या धमक्या, शिव्या, कुटुंबातील लोकांना धमकवणं, समाजामध्ये तिचं नाव बदनाम करणं, हे सर्व किती दिवस चालणार? तिच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न गोंधळत होता, कधी थांबणार या सर्व गोष्टी? दीपालीने व्हॉट्सअपवरती भाऊ रोहितला मेसेज करत असताना तिचे हात थरथर कापत होते। भाऊ रोहित, मला माफ कर, मी खूप लढले, पण मला हा त्रास आता सहन होईना। त्या माणसाने माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली, घरामधील लोकांना तो धमक्या देतोय, मी आता या त्रासाला पूर्णपणे थकली आहे। त्यामुळे तू आईवडिलांची काळजी घे, कारण की जर मीच नसेल तर वाल्मिक आहेरे इथून पुढे तुम्हाला त्रास देणार नाही आणि मलाही त्रास सहन करण्याची गरज पडणार नाही असं दीपालीने 2 नोव्हेंबरला रात्री भाऊ रोहितच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप मेसेज केला। दीपाली घरामधील एक लाडकी मुलगी होती, ती रोहितसाठी बहीण नाही तर आईसारखी वागत होती, पण आज स्वतःच ती असहाय्य होती। एक क्षणभर साखरपुड्यामध्ये काढलेला तो हसरा फोटो पाहून तिच्या मनामध्ये पुन्हा एक जगण्याची आशा निर्माण। दुसऱ्या क्षणी विचार आला, अजून माझं लग्नही झालं नाही, तोच वाल्मिक आहेरे मला इतका त्रास देतोय,
लग्न झाल्यानंतर किती त्रास देईल, या सर्व गोष्टीला आता कुठेतरी थांबावं लागेल हा विचार करत दीपालीने 2 नोव्हेंबरच्या पाठे जेव्हा सर्वजण गाढ झोपत होते तेव्हा दीपालीने राहत्या घरामध्येच स्वतःचं जीवन संपवलं. जेव्हा कुटुंबातील लोकांना जाग आली तोपर्यंत या घटनेला उशीर झाला होता. दीपालीने आपले प्राण सोडले होते. पण या घटनेमध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठी चुकी ही दीपालीचीच होती. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्य करत असलेल्या दीपालीला एवढी साधी सिंपल गोष्ट समजली नाही. जर तिने वेळेवरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाल्मिक अहिरेबद्दल सांगितलं असतं किंवा त्याची तक्रार केली असती तर कदाचित त्याचा काहीतरी बंदोबस्त केला गेला असता आणि आज ही वेळ दीपालीवरती आली नसती. आपल्या समाजामध्ये 2 प्रकारचे लोक राहतात, चांगले आणि वाईट. त्यामध्ये काही मुलं चांगली असतात, कधी मुली चांगली असतात, तर कधी मुलं वाईट असतात, तर कधी मुली वाईट असतात. पण या चांगल्या वाईट गोष्टीमध्ये आपण स्वतः ठरवायचं असतंय आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आणि मग त्यासाठी समोर कितीही मोठं आव्हान असो न घाबरता त्याला सामोरं जायचं.